नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया नुपूर आणि गिरिजाने दाखवलेले व्हिडिओ खोटे आहे असं म्हणते. तेव्हा गिरिजा रागातच म्हणते की हे अशी खोटी कामं आम्ही नाही करत, ते व्हिडिओ 100% खरे आहेत. अगं तू तर अशी वागली आहेस ना की संपूर्ण स्त्री जातीला तू काळीमा आहेस. आणि मग ती सांगते की तिनेच अस्मिताताईला पाडण्यासाठी फरशीवरती तेल ओतलं होतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण तो व्हिडिओ पाहतात ज्यामध्ये प्रिया स्पष्ट अशी बोललेली असते. तेव्हा सगळ्यांनाच तिचा खूप राग येतो. अस्मिताला सगळे मागचे क्षण आठवतात आणि त्यावेळेस तिला पडताना सायलीने वाचवलं होतं हे सुद्धा तिला आठवतं. अश्विन तर तोंडालाच हात लावतो. असं एखादी व्यक्ती कशी काय वागू शकते क्रूरपणे, असं तो मनोमन विचार करू लागतो. अस्मिता रागातच म्हणते, अगं तुला लाज कशी वाटत नाही? मला अगोदरच शंका होती. मी तसं तुला बोलून सुद्धा दाखवलं होतं, पण तू नेहमीप्रमाणे मला खोटीनाटी कारणं दिली. आता अस्मिताला तो मागचा सगळा क्षण आठवत असतो जेव्हा प्रिया म्हणते की अगं ते तेल मी सायलीसाठी सांडवलं होतं. अस्मिता तिला म्हणते, अगं तुला लाज कशी वाटत नाही? तू माझ्यावरती, माझ्या बाळाच्या जीवावरती उठली आहेस. प्रिया नाटकं करू लागते आणि मान्य करते मी तेल सांडवलं होतं, पण माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा असंही बोलते. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, मला लाज वाटते. कोणत्या मुहूर्तावरती मी तुझ्याशी लग्न केलं होतं? खरंच ना, तू पूर्णाजीच्या जीवावर उठलीत. अस्मिताताई, माझ्या वहिनीच्या जीवावर उठलीस तू. अगं 100 कैद्यासींनी मरले असतील ना तेव्हा तुझा जन्म झाला असेल. आता प्रिया त्याची माफी मागू लागते. सर्वांचीच खरं तर ती माफी मागत असते, पण तिच्या या नाटकी बोलण्याला कोणीही भुलत नाही. अस्मिता म्हणते, तुला माफी हवी आहे ना, केलं तुला माफ, पण माझी एक अट आहे. विमल, जा एक वाटीभर तेल घेऊन ये. तेव्हा विमल म्हणते, हो लगेच आणते, आणि सांगितल्याप्रमाणे ती तेल घेऊन येते सुद्धा. ही प्रिया म्हणते, तू काय करणार आहेस तेलाचं? तेव्हा अस्मिता फरशीवरती ते तेल ओतते आणि तिला म्हणते की तू आता याच्यावरून चाल. अगं कसला विचार करतेस? मी तर तेव्हा 3 महिन्याची गरोदर होते. तेव्हा जर मी खाली पडले असते ना तर माझ्या बाळाला काहीतरी झालं असतं. आता तर तसं तुझं काहीच नाही आहे. प्रिया माफ कर असंच म्हणत असते. तेव्हा अस्मिता जोरात ओरडते आणि चाल याच्यावरून असं म्हणते. तेव्हा प्रियाचाही नाईलाज होतो. जेव्हा ती त्याच्यावरून चालते तेव्हा ती खाली पडते. तेव्हा नुपूर, गिरिजा, अस्मिता सगळ्याच तिला खूप बोलतात. अगं तुला काहीतरी वाटायला पाहिजे होतं. तिच्या न झालेल्या बाळाच्या जीवावर तू उठली होतीस का? लाज वाटते का तुला? तेव्हा गिरिजासुद्धा म्हणते, अगं घरातल्यांनी तुला किती वेळा माफ केलं. सगळ्यांना माहिती होतं की तेल तूच ओतलं आहेस, तरीसुद्धा त्यांनी तुला माफ केलं. मग तुला त्यांच्यातला चांगुलपणा नाही कळाला का? आता प्रिया सगळ्या बाजूनीच फसलेली असते. प्रताप म्हणतो की अगं लाज वाटते तुला या सुभेदारांची सून म्हणून घ्यायला. कल्पना, आत्ताच्या आत्ता या पुरीला माझ्या नजरेसमोर दूर कर. पण तेव्हा कल्पनासुद्धा तिला प्रचंड अशी बोलते. अश्विनचा सुद्धा खूप राग अनावर झालेला असतो. तो सुद्धा तिला खूप बोलतो. प्रिया पुन्हा म्हणते, अरे अश्विन, तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती? सायली म्हणते, प्रेम सगळ्यांचंच होतं, पण तुझ्या कर्माने तू सगळ्यांना दूर लोटला आहेस. आणि मग ती पुन्हा माफी मागू लागते. आता कल्पना सायलीकडे पाहते आणि तिने सांगितल्याप्रमाणे ती लगेचच प्रियाला उठवते आणि एका स्टोरूममध्ये नेऊन टाकते. हीच तुझी जागा आहे असं सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, मी सुद्धा या घरातील एक सदस्य आहे. माझासुद्धा या घरावरती तितकाच हक्क आहे जितका तुमचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू जर हक्काची भाषा बोललीस तर मी कायद्याची भाषा बोलेल. तेव्हा ती गप्पच बसते. आता प्रताप म्हणतो, नशीब समज कल्पनाने तुला इथं राहायला तरी दिलं आहे. अस्मिता म्हणते, माझ्या जर मनात असतं ना तर मी तुला या पनवेलच्या बाहेर हाकलून दिलं असतं. आता ही पुन्हा पुन्हा माफी मागायची नाटकं करत असते, मात्र तिचं कोणीही ऐकून घेत नाही. सगळेजण दरवाजा बाहेरून बंद करून घेतात. सायली गिरिजा आणि नुपूरचे खूप आभार मानते. नुपूर आणि गिरिजा म्हणतात की तुला या प्रियाला धडा शिकवताना कधीही आमची गरज लागली ना तरी हक्काने आम्हाला सांग, आम्ही लगेच येऊ. आता त्या दोघीसुद्धा सायलीचा निरोप घेतात. इकडे प्रिया मोठमोठ्याने आवाज देत असते की मला बाहेर काढा, असं मला आतमध्ये ठेवू नका. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रिया, ही तर अजून सुरुवात आहे. आता बघ अजून काय काय होतंय ते. आता प्रिया डोक्याला हात लावून बसते आणि आता अश्विनच्या जीवावरती मी या घरावरती राज्य करत होते.
सगळेजण माझ्या ताब्यात होते, पण आता हा अश्विनच माझ्या बाजूने नाही आहे. मग आता हे कधीही मला लाथ मारून घराबाहेर काढतील. आणि त्यात अर्जुन सायलीने जर सांगितलं की मी तन्वी नाही प्रिया आहे, तर मग मात्र सगळंच संपलं. आता मला असं काहीतरी बघावं लागेल की जेणेकरून मला घराबाहेर काढता येणार नाही. काय करू मी? तेव्हा तिच्या डोक्यामध्ये प्रतिमाचा विचार येतो आणि ती स्वतःशीच म्हणते की हा अर्धा मेंदू. प्रतिमा अजूनही मला तिची मुलगीच मानते, त्याच्यामुळे मी तिचा वापर करूच शकते. आता काही करून प्रतिमालाच माझ्या बाजूने वळवावं लागणार आहे, जेणेकरून मला बाहेर काढताना तिच्या शब्दाला मान देऊन मला कोणी घराबाहेर काढणार नाही. आणि मग ती लगेच प्रतिमाला कॉल करते. प्रतिमाला म्हणते की आई, अगं मला तुझी खूप आठवण येत होती. मला स्वप्न पडलं की तू माझ्यापासून दूर चालली आहेस. मी तुला खूप हाका मारत होते, पण तू माझं नाही ऐकलंस आणि तू माझ्यापासून निघून गेलीस. खरंच आई, मला तुझी खूप आठवण येते, तुझी, बाबांची. मला ना तिथं येऊन राहायचं आहे. तू मागे म्हणाली होतीस ना की तू माहेरपणाला ये म्हणून, मग मी आत्ता येऊ का? तेव्हा प्रतिमाला प्रियाच्या या बोलण्याचा काही अंदाजच लागत नाही. सुमनसुद्धा आश्चर्याने हे सगळं ऐकत असते की हिच्यामध्ये इतका बदल कसा काय झाला. तेव्हा प्रिया म्हणते, आई सांग ना, येऊ का मी माहेरपणाला? प्रतिमा म्हणते की तुझ्या बाबांना ते नाही आवडणार. ते आत्ता 2 दिवसामध्ये येणार आहेत. त्यापेक्षा ते जेव्हा कोल्हापूरला जाणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये, तेव्हा तू ये. आता प्रियाचाही नाईलाज होतो आणि ती वरवर हो असं म्हणते. प्रतिमा सुमनला म्हणते, हिच्या बोलण्याचा काही अंदाजच येत नाही. ही खरंच बदलली असेल का? तेव्हा सुमन म्हणते, वहिनी, तिच्या वागण्याचा कधी आपल्याला अंदाज आला आहे का? पण जर ती बदलली असेल ना आणि तिला जर सगळं पहिल्यासारखं करायचं असेल, तर तुम्हीसुद्धा माघार घेऊ नका. तुम्हीसुद्धा एक पाऊल तिच्या दिशेने टाका. आता इकडे अश्विन खूप डिप्रेस झालेला असतो आणि तो म्हणतो की इतकं सगळं झाल्यानंतर मला एक गोष्ट कळली आहे की माझ्या नशिबामध्ये प्रेमच नाही आहे. तेव्हा अस्मिता त्याला समजावते, अरे आपले पार्टनर आपल्याशी एकनिष्ठ नाही राहिले तर त्याच्यामध्ये आपली चूक कशी काय असू शकते? तू अजिबात स्वतःला दोष लावून घेऊ नकोस. आता ती इतकी छान त्याला समजावत असते. ते पाहून कल्पना आणि प्रतापलाही कळतं की अस्मितालाही तिच्या चुकीची जाणीव होते. तितक्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि प्रतिमा त्यांना व्हिडिओ कॉल करते. प्रतिमा म्हणते की अगं सायली, मला ना तुमच्या दोघांशी बोलायचं होतं. तुम्ही उद्या येऊ शकाल का घरी? तेव्हा हे दोघेही हो म्हणतात. पण हे सगळं कल्पना ऐकते आणि ती सांगते की अगं मला ना उद्या अभिषेक करायचा होता. अर्जुन आणि सायलीवरती जीवघेणा हल्ला झाला, त्यानंतर अर्जुनला अटक झाली आणि या सगळ्या प्रकरणामुळे ना मी दोघांनाही सहसा बाहेर पाठवतच नाही. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तूच इथे ये, आपण दोघीही अभिषेक करायसाठी जाऊ आणि तेव्हाच तुझं काय असेल ते भेटणंही होईल. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. इतक्यात विमल काही सामान घेऊन तिथं येते. अश्विन म्हणतो, हे स्टोव आणि हे बाकी सामान तू कशासाठी मागवलेस मम्मा? तेव्हा कल्पना म्हणते की हे सगळं सामान तन्वीसाठी आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. अस्मिता म्हणते, मला हेच कळत नाही आहे की तू तिला घरामध्ये तरी कशाला ठेवून घेतलंस? चांगली राहत होती ना घराबाहेर? कल्पना म्हणते, हे बघ, ती मुलगी मलाही घरामध्ये नको आहे, पण मी तेच करते जे मला अर्जुन आणि सायलीने करायला सांगितलेलं आहे. आता इकडे नागराज महिपतला म्हणतो, अरे नेमकी तुला झाले तरी काय? तू असा नागराज नाही आहेस. त्या माणसाने जेव्हा तुझ्यावरती हात उगारलास तेव्हा तू काय केलंस? तू सरळ दुसऱ्या थोबाडीत मार असं त्याला म्हणालास. अरे असा तू नाही आहेस. तू असं का वागतोयस? मला काहीच कळत नाही आहे. नागराजला महिपत म्हणतो, हे बघा नागराज शेठ, मी ना आता खरंच थकलो आहे. खून, मारामाऱ्या हे सगळं करून मी काय मिळवलं? माझं लेकरू तिकडं तोंड लपवून बसलं आहे आणि मला इथं जेलमध्ये सडावं लागतंय. आणि एका जणाला जर चांगल्या वागणुकीमुळे सरकार सोडून देत असेल तर दुसरा नंबर हा माझाच असेल ना. मलासुद्धा सरकार चांगल्या वागणुकीमुळे सोडून देईल. मग मी माझ्या लेकरासोबत शांततेचं आयुष्य जगेल. नागराज मनातच म्हणतो, हा जर असाच विचार करायला लागला ना तर मला कायमचं जेलमध्ये सडावं लागेल. याला हे असे विचार करण्यापासून लांब करावंच लागेल. आता इकडे विमल प्रियासाठी सगळी भांडी आणि सामान आणून देते. तेव्हा प्रिया म्हणते, हे काय, मी माझं जेवण स्वतः तयार करायचे? विमल म्हणते, वहिनींनी आजच्यापुरतं तुम्हाला हे सामान दिलं आहे, उद्यापासून तुमचं तुम्हीच बघा असंही त्यांनी सांगितलं आहे. आता ही वरवर म्हणते, ठीक आहे, आता आईची अशीच इच्छा आहे म्हटल्यानंतर मी राहील तसं. विमल निघून गेल्यानंतर ती स्वतःशीच म्हणते की ह्या कल्पीने
हे कशाच्या माझ्यासाठी पाठवलं आहे आणि या सगळ्याचं काय करू मी. मूठभर तांदूळ आणि मूठभर डाळ आणि आता ती जेवण बनवायला सुरुवात करते. पण हे अर्जुन आणि सायली खिडकीतून तिची सगळी मजा पाहत असतात. प्रियाचं ते सगळं करताना खूप हाल होत असतात. चांगलीच तिची फजिती होत असते. सायली म्हणते, ही तर आता फक्त सुरुवात आहे, आता तुम्ही बघाच अजून हिच्या वाट्याला काय काय येत आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीच्या मदतीला प्रियाला धडा शिकवण्यासाठी आता कोण येणार आहे हे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.